नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। 2-4 दिवस झाले मामाकडेच होते। आज शेवटी जाण्याचा दिवस निघाला आणि आम्ही सर्वजण निघालो आहोत घरी जाण्यासाठी। आणि हे बघा संस्कृती झोपलेली आहे। झोपलेली म्हटलं म्हणजे बिमार आहे बिचारी। रात्रभर तिला फूड पॉयझनिंग झालं तर रात्रभर बिचारी उलट्या करत राहिली। आता सकाळी कुठेतरी तिला झोप लागलेली थोडीफार आणि तेच आम्ही जायला निघलो तो उठली परत आणि चालू आहे तिचं जाऊ नका जाऊ नका। आम्ही किती पण दिवस राहिलो तरी तिचं आम्ही जेव्हा पण निघतो तेव्हा एकच असतं की जाऊ नका ताई, जाऊ नको, आत्याबाई जाऊ नका हेच म्हणत राहते। आणि आता तर शचीसोबत पण तिची खूप बॉन्डिंग जमलेली आहे, त्यामुळे तिला शचीची पण खूप आठवण येत राहते। तर त्यामुळे शचीला जाऊ नको चालू आहे। पण शेवटी सर्वांना बाय करून आम्ही आता निघत आहोत, कारण गाव लांबचं असल्याकारणाने आम्हाला सकाळीच निघावं लागतं। तर आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आता निघालो आहोत। सर्वांना नमस्कार केला, सर्व तरी देवांना नमस्कार केला। आणि हे बघा शचीने सुद्धा सर्वांना नमस्कार करणं चालू केलेलं आहे। तरी मी केलं तर ती पण करत आहे सर्वांना नमस्कार। निघता आजी आजोबांनी तिला पैसे दिले, तर तिने स्वेटर घातलेलं होतं तर स्वेटरच्या मस्त खिशामध्ये पैसे ठेवत आहे। सोबतच शंभू म्हणजे संस्कार माझ्या मामाचा मुलगा त्याला सुद्धा नमस्कार केला आणि मम्मीने त्याला पैसे दिले होते ते पण त्याच्याजवळून घेऊन घेतले आणि तिच्याच खिशामध्ये ठेवले। पण हुशार आहे, जाता जाता जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा त्याला वापस देऊन दिले आणि दादा दादा करून त्याच्याशी खूप बॉन्डिंग झाली होती। तो खूपच आवडायचा, त्याच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढायची, त्याला दादा दादा तू पण चल माझ्यासोबत असं चालू होतं। खूप दिवसातून मामाकडे आलेली होती, 2-4 दिवसच राहिली असं वाटत पण नाही की राहिलो की नाही राहिलो, कारण एक दिवस तर पूर्ण येण्यातच जातो आणि हा आजचा दिवससुद्धा जाण्यात नेमकं 2 दिवस भेटले राहायला असो। पण तेवढ्या 2 दिवसात पण खूप साऱ्या आठवणी झाल्या, सर्वांच्या भेटी झाल्या आणि आता शेवटी आम्ही निघालो जाण्यासाठी। तर बॅग वगैरे पॅक करून आता आम्ही फाट्यावरून जाणार आहेत, कारण गावातून बस वगैरे येत नाहीत, फाट्यावरती बस राहतात। तर करकी फाटा म्हणून आहे, तिथं आता मामा आम्हाला सोडून देणार आहेत। तर आम्ही सर्वजण तिथं आता जाणार आहोत। पण आम्ही एवढे एका गाडीवर बसत नाहीत, म्हणून माझ्या चुलत मामाचा मुलगा आहे तर दादांना बोलवलं आहे, तर त्या दादाच्या गाडीवर मम्मी जाणार आहे आणि मी आणि शिवानी जाणार आहे मामाच्या गाडीवर। सर्वांना नमस्कार वगैरे केला, सर्वांशी बोललो, सर्वांना सांगितलं येतोच आम्ही लवकर येतो, कारण की सर्वजण तेच म्हणत होते तुम्ही लवकर येत नाहीत। दूर गाव पडतं म्हणून त्यामुळे लवकर जाणं पण होत नाही, कारण की खूप दूर येतं आणि आता छोटं बाळ असल्याकारणानं जाणं तर होतच नाही। जवळ तरी लवकर माणूस जात असतो, त्यामुळे सर्व तुम्ही येत नाही करत होते। तर सर्वांना एकच सांगत होते हा लवकर येऊ असं सर्वांसोबत। ज्याच्यासोबत बोलत होते त्याच्यासोबत तेच एकच ऐकायला येत होतं की बा तुम्ही लवकर येत नाही। कारण आधी तिथंच राहून होती, सर्व म्हणायचे आधी तुला करमत नव्हतं इथं ना, आता तू इथं येतच नाही असं करत शेवटी सर्वांना बाय केलं आणि आता आम्ही निघालो आहेत रस्त्याने। गाव पार केलंच तर बाहेर रस्त्याने छान असं सूर्य दिसत होता। सोबत रस्त्याने दोघी साईडने सर्व हिरवंगारच होतं, कारण की इकडे बागायती आहे तर सर्व केळीचेच झाडं होते। इकडे तर तिकडचं वातावरण बघत आता आम्ही जात आहोत फाट्यावर। या फाट्यासोबत पण खूप साऱ्या आठवणी आहेत, कारण मामाच्या गावामध्ये बस जात नाही, त्यामुळे फाट्यावरूनच यावं लागत होतं। ऑटो तरी गावात जातात, पण बस इथूनच ज्यांना पण बसने जायचं असलं तर इथूनच जावं लागत होतं। आणि आम्ही जेव्हा कॉलेजला होती, मी 11वी-12वीला इथूनच बसने अपडाऊन करावं। इथपर्यंत आम्ही सायकली आणायचो, इथं सायकल ठेवायचो, इथं टोल काटा आहे त्याच्यावरती सायकल ठेवायचो आणि इथून नंतर मग बसने माझं अंतरवलीला कॉलेज होतं तिथं अपडाऊन करायची। आमची गाडी समोर होती तर आम्ही आधी फाट्यावरती पोहोचलो आणि मम्मीची गाडी म्हणजे दादा मागे होते आमच्या, तर ते 5 मिनटं लेट आले आमच्या आणि आम्ही फाट्यावर पोहोचलो। थोडा वेळ गप्पा गोष्टी चालूच, तर थोड्या वेळातच ऑटो आला आणि आम्ही आता तिथून निघणार आहोत। फाट्यावरून निघालो आणि रस्त्याने पूर्ण नदी पार वगैरे करत आम्ही मुक्ताईनगरमध्ये पोहोचलो। मुक्ताईनगरमध्ये पोहोचल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि लगेचच थोड्या वेळात आम्हाला शिर्डी शेगाव बस भेटली आणि आम्ही आता त्या बसमध्ये बसून निघालो आहोत। अवघ्या 2-2.5 तासातच आम्ही शेगावमध्ये पोहोचलो। पण शेगावमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला तिथून बसच भेटत नव्हती। खूप वेळ आम्हाला शेगावमध्येच बसून राहावं लागलं। स्टँडवर बसूनच शचीच्या मैत्रिणी भेटत गेल्या। तिथं स्टँडवरच दुसरे पण पॅसेंजर बसले होते, त्यांचे पण छोटे बाळ होते। तर शचीनची त्यांच्यासोबत मस्त बट्टी झाली आणि ती त्यांच्यासोबत खेळत होती। ते पण पॉपकॉर्न वगैरे खात होते, त्यांना भरत होती, ते हिला भरवत होते। तशी दोघांची छान अशी बट्टी होऊन गेली, त्यामुळे शचीने जास्त त्रास दिला नाही।
आम्ही 12:30 वाजता तिथं पोहोचलो, पण तेव्हापासून तिथं बस आलीच नव्हती. आमच्या आधीसुद्धा तिथं काही पॅसेंजर होते, त्यांनासुद्धा आम्ही विचारलं की तेलारा बस येऊन गेली का? तर ते म्हणत बसच आली नाही. आणि तिथं चौकशी कक्षामध्ये जाऊन विचारलं तर तिथले सांगत होते की नाही, अवघ्या अर्ध्या तासात येते, अर्ध्या तासात येते. अर्धा तास करत करत आम्हाला तिथं 2-2.5 तास बसावं लागलं. त्यानंतर कुठं बस आली आणि आम्ही घरी आल्यानंतर शचीने थोडा आराम केला, कारण तिला रस्त्याने झोप येत होती. तर घरी आलं, थोडंसं जेवण वगैरे केलं तिनं आणि आराम केला. आम्हीसुद्धा सर्वांनी थोडंफार जेवण केलं आणि नंतर आम्हीसुद्धा थोडा आराम केला. आणि आता संध्याकाळच्या टाईमला हे बघा शची उठलेली आहे आणि तिला तिची भांडे भेटले खेळायला, तर ते घेऊन खेळत आहे त्यांच्यासोबत छान. चला तर आता मी देखील फ्रेश वगैरे होते आणि दुकानात जायचं आहे, कारण खूप दिवस झाले तर दुकानात गेलीच नाही आहे. आणि आशाजीचे बाबासुद्धा संध्याकाळी घरी येतील, त्यामुळे आता दुकान बंदच आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वजण म्हणजे मी, शची आणि शिवानी तिघंजण जात आहोत दुकानामध्ये. खूप दिवसानंतर दुकानात जात आहे, कारण दिवाळीच्या आधी जेव्हा मी घरी गेली तेव्हापासून दुकानात गेलेलीच नाही आहे. कारण इथं आली माहेरी, लगेच 2 दिवसातच मामाकडे गेली. शशीचे बाबा होते तर तेच गेले होते दुकानात पोहोचली, साफसफाई वगैरे केली आणि आता संध्याकाळच झालेली होती. तर दिवाबत्तीचा टाईम झालेला असल्या कारणाने दिवाबत्ती केली. तर हे बघा शशीसुद्धा जे करत आहे. दुकानात आले म्हणजे शशीला पेनच पाहिजे. पेन घेऊन पूर्ण ठिकाणी लिहत राहते. तर चला आता तिचं रडणं सुरू आहे. तर हा ब्लॉग मी इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.